मला असं वाटतं की आज अतिशय महत्त्वाचे काही एमओयूज आम्ही केले आहेत. विशेषतः यातला महिंद्रा अँड महिंद्राचा जो एमओयू आहे हा अतिशय महत्त्वाचा एमओयू आहे. पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्रातली इन्व्हेस्टमेंट ही विदर्भात नागपूरमध्ये आलेली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा ही अतिशय आधुनिक नेक्स्ट जेन अशा प्रकारचं जे त्यांची कार आहे, SUV आहे, तिची फॅक्टरी इथे टाकते. ही इंटिग्रेटेड फॅक्टरी असेल ज्यातनं EV कार्स, नेक्स्ट जेन कार्स आणि त्यासोबत ट्रॅक्टर्स अशा दोन्ही गोष्टी असतील. ही इंटिग्रेटेड पद्धतीची महिंद्राची सगळ्यात मोठी फॅक्टरी असेल. यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये देखील ते इन्व्हेस्टमेंट करतायत. त्याचं अनाऊन्समेंट त्यांनी केलं आहे. जवळपास 15,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि 1600 एकर जागा आम्ही त्यांना देतो आहोत. यामुळे मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट तयार होणार आहे. तसंच या ठिकाणी स्मेल्टिंगच्या क्षेत्रामध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट झाली आहे. EV ऑटोच्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट झाली आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भात आलेली आहे. महिंद्राचा विचार केला तर जवळपास 10,000 लोकांना रोजगार मिळेल. 3 व्हीलरची जी इंडस्ट्री आलेली आहे ज्याच्यामध्ये एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजी येते आहे, त्याच्यामध्ये जवळपास 6,000 लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल. आणि तसंच इतरही बाकीच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट आलेल्या आहेत त्यातनं अजून 5 ते 6,000 लोकांना मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट मिळेल. तुम्ही नवीन रेकॉर्ड केलेला काही मिनिटांमध्ये एमओयू करण्याचा रेकॉर्ड राज्य सरकारने केलेला आहे. विजेच्या स्पीडनं असा उल्लेख झाला त्यात. चांगली गोष्ट आहे. काय झालं की आमच्याकडे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर लगेच चर्चा पूर्ण करून आणि MOU पर्यंत नेण्याचं काम आमच्या इंडस्ट्री विभागाने केलं आहे. एक नवीन रेकॉर्ड आम्ही केला आहे.